नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने काही दिवसापहिले 4:1 च्या रेशोचा बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे प्रत्येकी एक शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, या युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने या वीकमध्ये या 4:1 च्या रेशोच्या बोनस शेअर करिता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे. ट्यूजडे 13 जानेवारी 2026. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीने या वीकमध्ये आपल्या फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 3 चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीचा AUM म्हणजे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 77.5% ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15.3% ने ग्रो होऊन आला आहे 55,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे या वीकमध्ये पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सरकारी कंपनी हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुडको साइन्स MOU विथ छत्तीसगड टू ऑफर अप टू ₹1 लाख कोटी फंडिंग ओव्हर 5 इयर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सरकारी कंपनी हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड सोबत. कशासाठी? स्टेट म्हणजे छत्तीसगड स्टेटमध्ये हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करण्यासाठी नेक्स्ट 5 इयर्ससाठी 1 लाख कोटी रुपयांपर्यंतची. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही जबरदस्त कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेड या कंपनीने थर्सडे 15 जानेवारी 2026 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 15 जानेवारी 2026 ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तसेच इंट्रीम फायनान्शियल इयर 2026 साठी आपला पहिला इंट्रीम डिव्हिडंड देखील अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने इंट्रीम डिव्हिडंड करिता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे वेनसडे 21 जानेवारी 2026. आणि मित्रांनो, कंपनीचा करंटली फेस व्हॅल्यू आहे ₹10 पर शेअरचा. म्हणजे कंपनी 1:2 च्या रेशोचा, 1:10 च्या रेशोचा, 1:5 च्या रेशोचा म्हणजे कितीच आपण स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. कारण एंजल वन लिमिटेडचा फेस व्हॅल्यू ₹10 पर शेअर आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एंजल वन लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया HDFC AMC म्हणजे HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HDFC AMC एंटर्स प्रायव्हेट क्रेडिट मार्केट लॉन्चेज ₹2500 कोटी फंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HDFC AMC म्हणजे HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने न्यू स्ट्रक्चर्ड क्रेडिट फंड 1 सोबत फास्ट ग्रोईंग प्रायव्हेट क्रेडिट मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा टार्गेट आहे अल्टरनेटिव्ह डेब्ट फायनान्सिंग सोबत मिड मार्केट कंपनीजला टार्गेट करणे हा कंपनीचा टार्गेट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे.
चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स शेअर राईज ॲज टॉक्स ॲडव्हान्स ऑन $8 बिलियन इंडो जर्मन सबमरीन डील. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडिया आणि जर्मनीची लवकरच 8 बिलियन सबमरीन मॅन्युफॅक्चरिंगची डील फायनलाइज होऊ शकते. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर स्वदेशी प्रोडक्शन करिता अशी अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर रोप्स इन अमिताभ बच्चन ॲज ब्रँड अँबॅसेडर फॉर कॅम्पाशोर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या FMCG आर्म रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेडने घोषणा केली ऑनबोर्डिंग ऑफ बॉलिवूड आयकॉन अमिताभ बच्चन आपल्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ब्रँड कॅम्पा शुअरच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून यांचे नाव म्हणजे अमिताभ बच्चनचे नाव घोषित केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. कारण मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचीच सबसिडरी कंपनी आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या वीकमध्ये टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसचा ग्रोथ आणि हा आहे फक्त फायनान्शियल इयर 2026च्या Q3 मध्ये किती स्टोअर ॲड केले आहे ते, आणि हे आहे फायनान्शियल इयर 2026च्या Q3 एंड होईपर्यंत टोटल स्टोअर किती झाले आहे त्याचा डेटा. तर मित्रांनो, डोमेस्टिक लेवलवरचा टायटनचा ज्वेलरीचा बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर 41%ने ग्रो झाला आहे. फायनान्शियल इयर 2026च्या फक्त Q3 मध्ये यांनी 47 न्यू स्टोअर ॲड केले आहे आणि फायनान्शियल इयर 2026चा Q3 एंड होईपर्यंत याचे टोटल स्टोअर झाले आहे 1167 स्टोअर. तसेच इंटरनॅशनल लेवलवर इयर ऑन इयर बेसिसवर 79%ची ग्रोथ दिसत आहे. फक्त Q3 मध्ये 2 नवीन स्टोअर ॲड झाले आहे आणि Q3 एंड होईपर्यंत टोटल स्टोअर झाले आहे 34. आणि मित्रांनो, आपण येथे पूर्ण बिझनेसचा डेटा बघू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील या वीकमध्ये फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर टू सेटअप ₹6,675 कोटी 10 गिगावॅट इंगोट अँड वेफर प्लांट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, आधी रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आली होती की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ओडिशा स्टेटमध्ये आपल्या 10 गिगावॅट कॅपॅसिटीचे इंगोट आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिश म्हणजे सेटअप करणार आहे. परंतु मित्रांनो, आता ऑफिशियल अपडेट आली आहे की टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आंध्र प्रदेशमध्ये 10 गिगावॅट कॅपॅसिटीचे इंगोट आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिशमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड आंध्र प्रदेशमध्ये निल्लोर येथे ग्रीनफील्ड 10 गिगावॅट कॅपॅसिटीचे इंगोट आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करणार आहे. मित्रांनो, या प्रोजेक्टकरिता टोटल इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल 6,675 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा लार्जेस्ट इंगोट आणि वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी राहील इंडियामधील. आणि मित्रांनो, हा जो इंगोट आणि वेफर्स आहे हे क्रिटिकल इनपुट्स आहे सोलार सेल्स, मॉड्यूल्स आणि सेमीकंडक्टर ॲप्लिकेशनसाठी. आणि मित्रांनो, इथून आपण एक अंदाजा लावू शकतो की ही इंगोट्स आणि वेफर्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी किती इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही जबरदस्त कंपनी देखील फोकसमध्ये
आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.